केलेला आहे। समस्त केस तालुक्यातील व केस शहरातील नागरिकांना आपण संदेश काय द्याल? या निमित्ताने मी हा संदेश देऊ इच्छितो की केज शहर हे पूर्वीपासूनच गुण्यागोविंदानं नांदत आहे। तर इथून पुढेही या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक आलेले आहेत आणि अशाच प्रकारे एकमेकांना गोड खाऊन गोडीत राहावं आणि इथून पुढं केज शहराचं नाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिकास न्यावं, याच्यासाठी आम्ही हे आयोजन केलं होतं। ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे, तर आपण काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम मी केज पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो की त्यांनी एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक कृपा म्हणून आज जो या ठिकाणी इफ्तार पार्टीचं एक सुंदर आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी या भागाचे PI कर्तव्यदक्ष असे वैभव पाटील साहेब व त्यांचे सहकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला दलित, मुस्लिम, मराठा, 18 पगड जातीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही केज शहराचं पुरोगामित्व सिद्ध केलेलं आहे। त्याबद्दल मी तमाम माझ्या केजवासियांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं आपण सगळ्या गुण्यागोविंदानं राहूयात आणि वेगवेगळे सण आपण मिळून मिसळून साजरा करूयात, एवढा संदेश या निमित्तानं मी देतो। तुम्ही समाज बांधवाचे धर्मगुरू आहात, तर दोन समाजामध्ये एकोपा आणि सलोखा राहण्यासाठी आपण दोन्ही समाजाला काय आवाहन करणार? आपस में भाईचारा मोहब्बत से रहने के लिए ये रोज़ा रखा जाता है। रोज़े में बुराई को रोकना पड़ता है हर चीज़ से, यही मैसेज है रोज़े का। पीना रोकना एक सिंबॉलिक है, असल उसकी स्पिरिट है। शुक्रिया। केजच्या आपण प्रथम नागरिक आहात, तर या रोजेच्या पार्टीच्या निमित्ताने आपण काय समस्त समाज बांधवांना संदेश द्याल? सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना रमजानच्या आणि येणाऱ्या ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आणि केज पोलीस स्टेशन नेहमीच सामाजिक ऐक्य राखण्याच्या संदर्भाने वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि त्याचाच भाग प्रत्येक वर्षीही या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं असतं आणि आजही या ठिकाणी त्या सणाबद्दल आपण समस्त समाज बांधवांना काय सांगाल? सबसे पहले तो मैं इस बात मुबारकबाद देता हूँ हमारे पुलिस स्टेशन केज के PI साहब को, वैभव पाटिल साहब ने, ये जो इफ्तार पार्टी रखी है, इससे जो भाईचारगी का इन्होंने संदेश लोगों को दिया और इसकी मुबारकबाद भी दूंगा मैं। और हमारे पास केज की हमेशा परंपरा रही है, हिंदू मुसलमान के अगर ये त्यौहार एक साथ अगर आती भी है तो हमारे पास शांतता मीटिंग बढ़ती है और उसको हमारे लोग सब भी एक साथ मनाने की फिक्र करते हैं। आज की पार्टी की मुबारक हमारे पाटिल साहब को भी और सब लोगों को भी, जिन लोगों ने यहाँ पर आए थे, और इसी मैसेज को लेके कि हम हिंदू मुसलमान सब एक साथ मिलजुल के रहने की एक मशवरा देंगे ताकि एक साथ हमेशा मिल के रहें। यही मेरी बात कहूँगा। खुदा हाफिज। इफ्तार पार्टी निमित्त केज पोलीस स्टेशनचे पाटील वैभव पाटील साहेब यांचं सर्व मुस्लिम, हिंदू, दलित सर्व बांधवातर्फे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। साहेबांनी त्यांच्या एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून इफ्तार पार्टीचं काल परवा बैठक घेतली। सगळ्यांना म्हणजे सामूहिकपणे त्यांनी घेऊन चालण्याचा जो त्यांचा मानस आहे की त्याच्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। आणि या इफ्तार पार्टीला सर्वजण आले आणि त्यांनी सर्वांनी शोभा वाढवली इफ्तार पार्टी पोलीस स्टेशन केजची, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन। आम्ही साहेबांच्या अशा कार्यात सदैव त्यांच्या पाठीशी राहू केजवासी। सर्व कार्यकर्त्याला आमंत्रित करून परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आमचे धन परिवर्तनाचे आमचे सर्व इनामदार आणि आमच्या केजच्या नगराध्यक्ष आमच्या ताई
सीताताई बनसोड यांना पण आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम सुद्धा मार्गदर्शन करणारा राहील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केज तालुका अध्यक्ष